एकनाथ शिंदेंचं विमान जळगाव विमानतळावर रखडलेलं आहे। महत्त्वाची बातमी, मुक्ताईनगरचा दौरा आटपून शिंदे निघालेले होते, पण प्रकृती ठीक नसल्यानं पायलटकडून विमान उडवण्यास नकार देण्यात येतोय। गेल्या 30 मिनिटांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमान उड्डाणाच्या प्रतीक्षेत आहेत। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुक्ताईनगरच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या विमान उड्डाण करण्याच्या प्रतीक्षेत आहेत, कारण प्रकृती ठीक नसल्या कारणानं उड्डाणास पायलटनं नकार दिलेला आहे। त्यामुळे गेल्या 30 मिनिटांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमान उड्डाणाच्या प्रतीक्षेत आहेत। एकनाथ शिंदेंचं विमान जळगाव विमानतळावर रखडलेलं आहे। गेल्या 30 मिनिटांपासून अद्यापही या ठिकाणावरून उड्डाण झालेलं नाहीये। मुक्ताईनगरचा दौरा आटपून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निघालेले होते आणि त्यावेळी मात्र हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। मुक्ताईनगरचा हा दौरा, या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांच्याकडून। सुमित, काय सध्या परिस्थिती आहे आता? नक्कीच लागवी जर बघितलं तर या ठिकाणी तब्बल 45 मिनिटांपासून या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचं विमान उडण्याच्या प्रतीक्षेत होतं, मात्र आता हे विमान या ठिकाणाहून त्यांनी उड्डाण घेतलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुक्ताईच्या दौऱ्यावर होते, जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। आदिशक्ती मुक्ताईचा आशीर्वाद घेतल्यानंतर ते विमानतळावर मुंबईकडे रवाना होण्यासाठी जळगावच्या विमानतळावर आले होते, मात्र तब्बल 2.5 तास उशीर झाल्याने तेथील जो वैमानिकाने विमान उडवण्यास नकार दिला होता, त्याच्या तब्येतीचं कारण सांगितलं होतं आणि वेळ संपली आहे असं देखील या ठिकाणी सांगितलं होतं। परंतु मंत्री गिरीश महाजन असतील, गुलाबराव पाटील असतील यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांसह प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून वैमानिकांची जी काही आहे ते मनधरणी या ठिकाणी बऱ्याच वेळ सुरू होती आणि त्यांच्या कंपनीच्या वरिष्ठांशी देखील ते बोलले होते। यानंतर या ठिकाणी बोलल्यानंतर कुठेतरी निर्णयामध्ये बदल झाला आणि त्यानंतर तब्बल 45 मिनिटांनंतर एकनाथ शिंदे यांचं विमान यांनी उड्डाण घेतलेलं आहे। या ठिकाणी आता एकनाथ शिंदे हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत। अगदी सुमित, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। या घडीची ही अपडेट या प्रकरणाची समोर येते। आता जवळपास 45 मिनिटांनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर इथून विमानानं उड्डाण घेतलेलं आहे। आता मुंबईच्या दिशेनं गेल्या 45 मिनिटांपासून ते प्रतीक्षेत होते विमान उड्डाणाच्या, कारण पायलटनं आपली वेळ संपली, त्यानंतर आपली प्रकृती ठीक नाहीये अशी सबब दिलेली होती, अशा सबबी दिल्या जात होत्या। यानंतर अनेकदा त्यांची बराच काळ आपण म्हणूया मनधरणी सुद्धा करण्यात आली आणि आता मात्र 45 मिनिटांनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानानं मुक्ताईनगर इथून उड्डाण घेतलेलं आहे आणि शिंदे आता मुंबईच्या दिशेनं रवाना झाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।